मित्रांनो नमस्कार। बघा, आज रोजी 12वीचा निकाल लागणार आहे। आता 12वीचा निकाल म्हणजे 12-13 लाख मुलं असतात, ते मुलं 12वी करून पास आउट होतात, बाहेर पडतात। आता बघा मुद्दा कुठला आहे। आता 12वीच्या मुलाचा उद्या निकाल लागणार आहे आणि नुकतेच जे पोलीस भरती निघालेली आहे याचे फॉर्म भरून झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे की फॉर्म परत रिओपन कधी होतील, म्हणजे परत अजून मुलांना चान्स फॉर्म भरायला पाहिजे होता। कारण काही बघा खूप गंभीर असे काही गोष्टी आहेत, त्या गोष्टीमुळे शासनाने यांना एक चान्स द्यायलाच हवा। त्या गोष्टी प्रामुख्याने कुठला वयवाढीचा मुद्दा असेल कोरोनामधील, आणि दुसरा मुद्दा आहे ही भरती ही 22-23 ची आहे, ज्या मुलांचं वय हे 22-23 मध्ये संपलेलं आहे त्या मुलांना या भरतीमध्ये चान्स मिळावा अशी कोर्टामध्ये केस पण आहे। आणि पुढली गोष्ट आहे ते म्हणजे एससीबीसी डॉक्युमेंट अजून निघाले नाहीत पोरांचे, त्यामुळे पण त्या मुलांनी तर फॉर्म भरले नाहीत, हा एक मुद्दा आहे। आणि पुढचा मुद्दा आहे की तारीख असताना काही मुलांचे फॉर्म सबमिट झाले नाहीत। ह्या तीन कारणामुळे मुलांचा एकच आक्रोश आहे की एक वेळेस तुम्ही चान्स द्या, परत साइड रिओपन करा आणि परत एक वेळेस फॉर्म भरून घ्या। ठीक आहे, हा होता आपला पूर्व मुद्दा। आणि मध्ये पुढचा मुद्दा आलता एक, तो मुद्दा म्हणजे बघा 6 तारखेला ग्राउंड चालू। तुम्हाला मी वारंवार सांगतो, पोलीस डिपार्टमेंट मधला किंवा डिपार्टमेंटचा कुठलाही निर्णय हा नियोजनबद्ध असतो, पण तो न्यायालयाच्या अधीन असतो। हे वाक्य महत्वाचं आहे, त्यांचा निर्णय हा न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन असतो। तरी 6 तारीख म्हणलेली आहे, पण त्यांना कोर्टाने सांगितलं की तुम्हाला भरती घेता येणार नाही, जे काय याचा प्रॉब्लेम पहिला सॉल्व्ह करा। त्यावेळेस कोर्टाचा आदेश हा डिपार्टमेंटला मानावाच लागतो आणि त्यावेळेस त्यामध्ये आवश्यक तो बदल हा होत असतो। त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तारखेचं वगैरे, जे काय तारीख येईल ते तारीख तुमच्या ऑफिशियल वेबसाईटला येईल, तुम्हाला मेसेज येईल ग्राउंडचा हॉल तिकीटचा वगैरे। आणि ह्या सर्व गोष्टी आहेत ती 1 महिना अगोदर म्हणजे 20 ते 25 दिवस पहिले घडतात, त्या गोष्टी आहेत ते। तेव्हा तुम्ही टेन्शन घ्यायचं सोडून द्या, पण तयारी चालू ठेवा, तयारी बंद करू नका। आता पुढला एक असा मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे 12वीचा निकालाचा। आता 12वीचा निकाल लागायचा भरतीचा नेमका संबंध काय समजून घ्या। आताच भरती प्रक्रिया झालेली आहे आणि जे मुलं 12वीला आहेत त्या मुलांनी आर्मी भरती ट्राय केलेली आहे अग्निवीरांची, त्या मुलांचे डॉक्युमेंट हे पूर्णपणे क्लिअर आहेत, म्हणजे त्यांनी अर्थात त्यांचे डॉक्युमेंट परत तयार आहेत पोरांचे। मग अशा मुलांची एक इच्छा आहे की सर आमचा जर निकाल लागला तर आम्ही पास आउट असेल तर आम्हाला पण ह्या भरतीमध्ये चान्स मिळावा, त्यांची ही पण एक इच्छा आहे। आणि ते सुद्धा हेच मागणी करणार आहेत की परत 10 दिवस तुम्ही वाढवून फॉर्म भरण्यासाठी द्या, कारण आमचा आता 12वीचा निकाल लागलेला आहे आणि डॉक्युमेंट काय आहे ते आमचे पूर्ण ओके आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडेल, तुमचं माइंड चलतं कसं, पण तुम्ही परत हे म्हणाल की 12वीचे डॉक्युमेंट परत मिळतात, नंतर येतात, मार्कशीट असेल किंवा तुमचं असं असेल ते, तर तुमचं डिजिलॉकरला पण त्या गोष्टी असतात, त्यावरती काय निर्णय शासन घेलच ना। ठीक आहे, पण जो मुद्दा आहे तो मुद्दा हा मुद्दा होता महत्वाचा आपला। आणि कालपासून बघा आजपर्यंत कमसे कम 10 ते 12 मला फोन आले होते की सर आमचा तर 12 निकाल लागला, आम्ही भरती तयारी करत आहे, आम्हाला तिथं फॉर्म भरता येईल का, आम्हाला काय करावं लागेल, हा एक मुद्दा होता। आणि त्यामुळं असंही होऊ शकतं 12वी पासच्या मुलाचं फक्त त्यांचे फॉर्म भरून घेतले जातील आणि जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत डॉक्युमेंटच्या तोपर्यंत भरती प्रक्रिया सुरू होईपर्यंत डॉक्युमेंट येऊन जातील, हा मुद्दा होता। आता पुढला मुद्दा समजून घ्या, हे 3-4 मुद्दे होते। आता जो मेन मुद्दा होता आपला की 17 लाख फॉर्म पडले होते, हे 17 लाख फॉर्म पडलेले असताना डबल फॉर्मचा इश्यू झाला। त्याने स्पष्ट सांगितलं की 24 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे फॉर्मचे तुम्हाला हमीपत्र भरून द्यायचं आहे, की फक्त एक फॉर्म ठेवा। म्हणजे मी 5 फॉर्म भरले, माझ्यामध्ये कुठली कुवत नव्हती, मी 5 ते 6 फॉर्म भरले, या 6 फॉर्म माझे भरलेले आहेत, मला इच्छुक माझे मान्य आहे, पण माझे फक्त मुंबईचा एक फॉर्म ठेवा, बाकीचे माझे 4 फॉर्म तुम्ही कॅन्सल करून टाका, हे असं हमीपत्र लिहून द्यायचं आहे मुख्यालयाला। तुमचं हमीपत्र घेतल्यानंतर त्यावरती निर्णय होईल, तुमचे बाकीचे फॉर्म कट होतील, तर फक्त एक फॉर्म हा घेतला जाईल, हा मुद्दा आहे ठिकाणी। ठीक आहे, आणि हे जे प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण पाहता म्हणजे लागलीच एवढ्या लवकर भरती प्रक्रिया सुरू होईल असं मला तरी वाटत नाही। ते ऑफिशियल गोष्टी असतात, ते येतात जातात, त्या नोटिफिकेशन असतात, त्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण माझं वैयक्तिक मत म्हणतं की एवढ्या लवकर ग्राउंड हे होऊ शकत नाही जूनमध्ये। आता दुसरा मुद्दा समजून घ्या, म्हणजे आता जूनला ग्राउंड होईल किंवा ऑक्टोबरला ग्राउंड, कधी ग्राउंड होईल आपल्याला ते बघायचं नाही, आपली तयारी ही आतापासून चालू ठेवायची आहे। ग्राउंड आता होणार नाही म्हणून तयारी करत नाही असं करायचं नाही,
पाऊस आहे, ग्राउंड होत नाही, हे डोक्यात ग्राउंड टाका तुम्ही, तुझी तयारी चालू ठेवा. जरा शासनाने निर्णय घेतलाही. मला समजून घ्या, 4 जूनला निकाल लागतो, त्यांनी 5 जूनला साईड ओपन केली, फॉर्म भरायचे परत किती ठेवल ते 5 ते 15 करतील, ठीक आहे, मान्य गोष्ट. 15ला साईड बंद झाली, 18 पर्यंत तुमचं चरण, 20 पर्यंत छाननी, आणि तुमचे 21 तुमचे हॉटेल येतील जून मध्येच, आणि तुमच्या शेवटला तुमचं ग्राउंड चालू होऊन जाईल. म्हणजे फॉर्म तारीख वाढली तरीही त्यांचं नियोजन हे जूनचं आहे, समजून घ्या गोष्ट. पण जेव्हापर्यंत ऑफिशियली गोष्ट येत नाहीत तोपर्यंत तुम्ही डिमोटिवेट होऊ नका. उत्साहानं, प्रेरणेनं तुम्ही मित्रांनो ग्राउंडची तयारी करा. आता तुमच्यामध्ये रोजचं उत्साह आणण्यासाठी मी दररोजचं एक व्हिडिओ पोस्ट करेन मोटिवेशनचा. तुम्हाला आतून इच्छा होईल करायची ग्राउंड आणि लेखी, ठीक आहे. तर काम करा, ज्यावर टेलिग्रामचं चॅनल आहे जाऊन तुम्ही जॉईन करून घ्या, त्यावरती आपली प्रत्येक अपडेट येत असते. आणि यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला जे प्रत्येक नोटिफिकेशन जे आहे शासकीय नोकरी असतील कुठलीही असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल.